नमस्कार माझ्या मित्रमंडळींनो, आपण ऐकत होतो आगंतुक सिरीज. यामधील आपण आज ऐकणार आहोत भाग 2. ही सिरीज लिहिली आहे सौरभ कुंभार यांनी. तर चला बघूया समोर काय होतं ते. मांडवाजवळ सर्जेरावांची भावकी आणि गावातली काही प्रतिष्ठित माणसं वाट पाहत होती. सर्जेरावांच्या लग्नाकडं सारं गाव डोळा लावून बसला होता. एवढा थाटामाटा बघून लोकांसनी अप्रूप वाटत होतं. सर्जेरावांचे वडील म्हणजे रावसाहेब पाटील खूप वर्ष गावाचं सरपंच पण होतं. पाहुणं अजून आलं कसं काय नाही. आता पोरतं यायला हवं होतं. रावसाहेब पाटील काळजी करत म्हणाले, येशीवर पोरं धाडलंय बघायला. पाहुण्यांच्या बैलगाड्या दिसल्या येऊन सांगा म्हणून सांगितलेत त्यांना. रंगा पाटील म्हणाला, समधी तयारी झाली का एकदा बघून घ्या. उगाच पाहुणा आल्यावर घोळ ग. हणमा पाटील म्हणाला, तयारी केव्हाच झाल्यात, फक्त पाहुणं यायचं ते बाकी आहेत. रंगा म्हणाला. एवढ्यात समोरनं पोर जोरात सायकलीचं पॅडल मारत आलं वाटतं पाहुणं, असं म्हणू पातोर बैलगाड्या दाराशी येऊन पोचल्या. ऐन टायमाला तारांबळ उडायची तशी उडालीच. आबा देसायांना बघून सर्जेरावांच्या वडिलांनी नमस्कार केला. जवळ येऊन ते दोघे बोलू लागले. बायका, पोरी, म्हातारी समधी उतरून मांडवा मोरं गोळा झाली. भला मोठा मांडव नजरेनं न्याहाळत लोक उभे होते. नवरी मुलगीच्या बैलगाडीजवळ पोरी आणि बायकांचा घोळका होता. पोरीला उतरवून घेऊन रामाला गाडी मोहरं उभं करायला मादा पाटलांनी सांगितलं. कोल्हापुरी पायतानांचा कर आवाज करत मादा पाटील पाहुण्यांच्या जवळ गेले. सर्जेरावांच्या वडिलांनी त्यांचं आनंदानं स्वागत केलं अन मानपानाला सुरुवात झाली. दोन्ही बाजूंच्या भावकीची गळाभेट झाली. सगळं उरकल्यावर पाहुण्यांना मांडवात बसायला सांगितलं गेलं. रावसाहेब पाटील एवढी चांगली सोयरीक जुळून आली म्हणून भलतंच खुश दिसत होतं. तिकडे म्हादा पाटलांच्या जीवाला मात्र घोर लागला होता. त्यांना लगीन करून घरला जायचं कोडं पडलं होतं. ते आबा देसायांच्या जवळ जाऊन त्यांना थोडं बाजूला घेऊन गेले. काय झालं पाटील, चिंतेत का दिसताय? आबा देसायांनी विचारलं. अहो, येताना काय आपदा झाल्यात तुम्हाला माहीत आहे नवं, मादा पाटील म्हणाले. पर आता पोचलोय नवं सुखरूप, आता का घोर लावून बसलाय? आबा देसाई म्हणाले. होय, पण माघारी जायला तर बैलगाडी शाबूत असायला पाहिजेत ना. तेवढं पाहुण्यांसनी गावात सुताराची घरं कुठंशी तेवढं विचारावं. रामाला लगोलग तिकडे धाडतो, मादा पाटील म्हणाले. बरं, आलो, थांबा म्हणत आबा देसाई रावसाहेब पाटलांच्या भावाजवळ गेले. त्यांना सांगून रामासोबत एक पोरगा पाठवल्यावर कुठं मादा पाटलांचा जीवात जीव आला. अजून किती लांब आहे म्हणायचं? रामा त्याच्यासोबत रस्ता दावायला आलेल्या पोराला विचारू लागला. लय लांब नाही, पाराजवळ घर आहे सुतारांची, त्यांनी उत्तर दिलं. दारावर ठक ठक करत पोरांनी सुताराला हाक मारली. आतनं सुतार चहाची वाटी घेऊन बाहेर आला. एक घोट चहा पिऊन त्यानं विचारलं, तुका पाटलांचा ना रे तू? होय दाजी, पोऱ्या म्हणाला. बोल, काय काम आहे? सुताराने विचारलं. पाहुण्यांच्या बैलगाडीचं जरा काम निघालंय, त्या पोरांनी उत्तर दिलं. आलोच, दम जरा, असं म्हणत त्यांनी वाटीतला चहा घटाघटा पिला. फिरून बैलगाडीवरच्या मोहरं जाऊन रामानं काय झालंय ते नेमकं सांगितलं. बैलगाडीतनं लाकडं बाहेर काढून जूच्या खालची आधाराला लावलेली लाकडाचे ते 2 ओंडके बरोबर मापाचे घावलं म्हणजे नशीब म्हणायचं. सुतार वाकून बघत म्हणाला. होय, पर काम चालवाय पुरतं चालायचं. रामा पुढे येऊन म्हणाला. लगेच बसवून देतो. अगं, ऐकलंस का, 2 कप चहा ठेव. सुतारानं बायकोला हाक मारून सांगितलं. वैजी,
आतून बाईचा आवाज आला. चहा? आणि कशाला? हे फक्त लवकर उरकलं तर बरं होईल, रामा म्हणाला. असं कसं? रावसाहेब पाटलांचं तुम्ही पाहुणं, चहा बिगार कसं सोडू? सुतारानं कामाला सुरुवात केली. चहा पिऊन रामानं इकडं तिकडं 2 फेऱ्या मारल्या. सुतारानं ओंडका पूर्ण बाहेर काढला आणि बाजूला टाकला. रामानं अंधारात ओंडका नीट बघितला नव्हता. त्यानं जवळ जाऊन बघितलं तर त्याला कळालं की ओंडका एका बाजूनं जळालेला होता. लाकूड जरा जळालंय, पण अजून बी टणक आहे बघा, सुतार म्हणालं. रामाचं त्याच्या बोलण्याकडं लक्ष नव्हतं. सुतारानं नवा कासरा बसवायला सुरुवात केली. बैलगाडी काल नेमकं मसानवाट्याजवळ बंद पडली होती. ह्यो ओंडका मसनातला तर नवं ना? रामानं तो ओंडका 2दा पलटून बघितला. रामाच्या मनात राहून राहून तेच विचार येऊ लागलं. विचार करून रामाचं डोसकं फुटायची वेळ आली होती. रामाला काय करू काय नको असं झालं होतं. ओंडका बघून बघून त्याचं डोसकं काम करायचं बंद पडलं होतं. बैलजोडी सुतारानं टाकलेलं गवत चरत होती. रामानं बाजूला उभं राहून बीडी बंडलमधून एक बीडी काढली. भिंतीच्या आडोशाला जाऊन बीडी पेटवली आणि धूर आत घेऊन बाहेर सोडत उभा राहिला. लागोलाग 2 बिड्या वडून झाल्या, तरी बी त्याचं डोसकं काय ताळावर यायचं नाव घेत नव्हतं. गाडी एकदम ठणठणीत झाली बघा, सुतार उभा राहून म्हणाला. किती पैसे झाले सांगा? रामानं सदऱ्याच्या आतून बंडीतून नोट नाणी बाहेर काढत विचारलं. पाटलाचं पाहुणं तुम्ही, तुमच्याकडून पैकं घेणं बरोबर दिसत नाही हो, सुतार म्हणालं. पाहुणं तुम्ही पैका नका देऊ, रावसाहेबांना परत देणं भागवतील, सोबत आणलेला पोरगा म्हणत होता. रामाला घाम फुटला होता. त्यानं बैलगाडी हाकायला सुरुवात केली. गडबडीत तो सुताराचा आभार मानायला पण विसरला होता. मांडवापर्यंत जाईस्तोवर रामाने तोंडातून एक शब्द बाहेर काढला नाही. बैलगाडी एका बाजूला लावून तो मांडवात शिरला. मादा पाटलांना शोधू लागला तो. पाटील समोर पाहुणचार करण्यात व्यस्त होते. त्यांच्या सासरकडची सगळी मंडळी आली होती. लेकीच्या लग्नात पाटील खूप खुश दिसत होते. त्यांना सांगून त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हिसकावून घेण्यात काही अर्थ नव्हता. रामानं ह्या गोष्टीबद्दल आबा देसाईंना सांगायचं ठरवलं. त्यांच्या जीवाची घालमेल सुरू झाली होती. कधी एकदा कुणाला सगळं सांगून मोकळं होतोय असं त्याला वाटत होतं. आबा देसाई कुठं दिसतंय का? रामानं शंकर पाटलांजवळ जात विचारलं. नाही र, इथंच कुठं तरी असतील बघ, शंकर उत्तरला. आबा देसाई रावसाहेब पाटलांच्या मागोमागच फिरत होते. रामा त्यांच्या समोर जाऊन बोलायचं म्हणून उभा राहिला, पण रावसाहेब पाटलांच्या मोरं कसं सांगावं याचं त्याला कोडच पडलं होतं. रामराव, झाली का बैलगाडी दुरुस्त? आबांनी विचारलं. व्हय आबा, पाटलांच्या वळकीनं लगेच काम झालं बघा. रामा रावसाहेब पाटलांकडे बघत म्हणाला. गावासाठी सरपंच होते तेव्हा लय काय काय केलंय. गावातला प्रत्येक जण ही जाण इसरायचं नाही. रावसाहेब पाटील मिशीवर ताव देत म्हणाले. रामा ज्या कामासाठी आला होता तेच इसरून गेला होता. इतक्यात वाड्यातून बायकांच्या किंचाळण्याचा आवाज कानावर आला. मंडपाच्या मागं पाटलांचा वाडा होता. सगळी बाया माणसं एकदम तिकडं पळत सुटली. काय इप्रीत घडलं नसावं म्हणजे मिळावलं, असं म्हणत रामा रावसाहेब पाटलांच्या मागं धावला. वाडाभर गर्दी गोळा झाली होती. एक एक माणसाला मागं टाकीत रामा मोहर निघाला. कोणीतरी मध्ये पडलंय आणि त्याच्या भोवती सगळी गोळा झाल्यात एवढं आतापर्यंत कळालं होतं. सगळ्यांच्या मध्ये नवरी मुलगी बेशुद्ध अवस्थेत पडली होती. रामानं बघितल्यावर लगेच डोक्याला हात लावला. पांडुरंगा, इठ्ठला, लक्ष असू दे रे, असं म्हणत त्यानं देवाला धावा केला. तिकडे पाटलीनबाई सुकांताचं डोकं मांडीवर ठेवून तिला जाग करत होत्या. तांब्यामधलं पाणी हातावर जरा घेऊन त्यांनी तिच्या डोक्यावर शिंपडलं.
हातापायांची हालचाल झाली. सुकांताने हळूहळू डोळे उघडले. सगळ्यांचा जीवात जीव आला. लग्नाच्या दगदगीमुळे चक्कर आली असेल. जरा निंबू पाणी द्या म्हणजे बरं वाटेल, मागून एक म्हातारी बोलली. पाण्यात लिंबू पिळून तिला प्यायला दिल्यावर सुकांता पूर्णपणे शुद्धीवर आली. तिला शेजारच्या खांबाला टेकवून बसवण्यात आलं. जरा वारं सोडा बघू. गर्दीत जीव घुटमळत आलं असेल पोरीचं, आबा देसाई म्हणाले. मोर काय वाढून ठेवलंयस, तुलाच ठाऊक रे परमेश्वरा, असं म्हणत रामा तिथून बाहेर आला. मुहूर्तावर तांदूळ पडलं. जेवणाच्या पंक्ती बसवायची लगबग सुरू झाली. रामाला मात्र जरा बी भूक नव्हती. त्याच्या डोक्यात एकच विचार घोळत होता. आबा देसायांनी आग्रह करून रामाला सोबत जेवायला बसवलं. रामाच्या नरड्यात घास खाली उतरणा. रामानं कसं बसं वाढलेलं तेवढं संपवलं. रामाला घडलेली सारी हकीकत कुणाला तरी सांगायची होती, पण त्याची व्यथा ऐकणारं कुणीच नव्हतं. घरला जायची वेळ झाली. पाटील पोरीचा निरोप घेऊ लागला. बायका पोरींची मायेच्या ओढीनं रडारड सुरू होती. सुकांता मात्र जरा बी रडत नव्हती. ती फक्त सगळ्यांच्या डोळ्याकडं एकटक बघत होती. शांत शांत होती ती. तिच्या गळ्यात पडून सगळ्या पोरी रडल्या. तिनं मात्र डोळ्यातून पाण्याचा एक टिपूस बी काढला नाही. रामा बिडी ओढत बैलगाडीजवळ उभा होता. मादा पाटील जवळ आलेलं बघून त्यानं उरलेली बिडी विझवली. बैलगाडीत माणसं बसली. गाड्या निघू लागल्या. रामा मात्र पाटलासनी कसं सांगू याचा विचार करत गाडी हाकू लागला. पाटील त्यांच्या पोरीबद्दल गहिवरून येऊन बोलू लागला. लहानपणीची एक न एक आठवण काढून रामाला सांगू लागला. रामा मात्र निमूटपणे ऐकत बैलगाडी हाकत राहिला. ही ऑडिओ बुक आपल्याला आवडत असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ऐकत रहा आंगतूक. रावसाहेब पाटील वाड्यातील ओसरीवर पानाचा विडा बनवत बसले होते. पानावर चुना लावून त्यावर 2 बोटे फिरवत त्यांनी चुना पानभर पसरवला. थोडीशी काठ टाकून पान अलगद दुमडलं आणि तोंडात टाकून चघळू लागले. वाड्यातल्या सगळ्यांचाच सकाळपासनं पळून पळून पिट्टा पडला होता. बायका रातच्या स्वयंपाकाची घाई गडबड करीत बसल्या होत्या. माणसं थोडा वेळ विसावा घ्यावा म्हणून बसली होती. काही जण मांडवामध्ये बसले होते. पूजा होईपर्यंत मांडव ठेवायचा म्हणजे ठेवायचा अशी सक्त ताकीद रावसाहेब पाटलांनी मंडपवाल्याला केली होती. 2 बोटं ओठावर नेत त्यातून पाटलांनी बारीक पिचकारी मारली. लगीन मात्र अगदी झाक झालं बरं का. रावसाहेब पाटलांचा मेहुणा जवळ बसत म्हणाला. रावसाहेब पाटलांनी पानांची थैली त्याच्यासमोर सरकवत बोलायला सुरुवात केली. पाटलांच्या एकुलत्या एका पोराचं लग्न म्हटल्यावर धूमधडाक्यात व्हायला न ग वय. वय तेवढं होणार म्हणा. त्यांचा मेहुणा पानांचा देठ मोडत म्हणाला. विडा रंगवत रंगवत त्यांच्या मर्दानी गप्पा बी रंगल्या होत्या. तिकडं स्वयंपाकघरात सगळ्या बायका एकत्र येऊन नुसता कालवा लागलेला होता. मोरं येऊन काम करणाऱ्या नेमक्या 4 जणी बाकी भोवतीनच ढीगभर गोळा होऊन उभ्या होत्या. सुकांता आणि तिच्यासोबत राहिलेली पाठ राखीण दोघी तिथेच बसल्या होत्या. पाठ राखीण म्हणून मादा पाटलांची थोरली बहीण राहिली होती. पोर लयच शांत वाटती हो. त्यातली एक बाई पाठ राखीणला थांबलेल्या आत्याबाईकडे बघून बोलली. तशी ती लय बोलकी आहे, पर नवं घर अन नवी माणसं असल्यामुळे तसं होत असेल. आत्याबाई बोलल्या. घरची आठवण बी येत असेल पोरीला. सर्जेरावांची आई पाटलीनबाई म्हणाल्या. इतक्यात सर्जेराव स्वयंपाक खोलीच्या दाराशी आले आणि म्हणाले, आय नानांनी चहा ठेवायला सांगितलंय. चोरून त्यांनी सुकांताकडं एक नजर फिरवली.
सुकांताने पण त्यांच्याकडे पाहिलं. सर्जेराव गालातल्या गालात हसले, पण सुकांता हसली नाही. तिचे डोळे लालबोन झाले होते. सुकांताची ती नजर पाहून सर्जेराव एकदम मागे सरकलेच. दुपारी लग्नाच्या वेळी असणारा सुकांताचा लाजरा चेहरा आता खूपच भयानक वाटू लागला होता. सर्जेराव तिथून भिवून बाहेर रावसाहेब पाटलांच्या जवळ गेले. सकाळपासून विसावा नाही म्हणून डोळं लाल झाले असत्याल. स्वतःशीच पुटपुटत सर्जेराव बाहेर येऊन बसले. पाहुणीनबाई आणि पोरीला बी चाय ठेवू कर जरा, पाटलीनबाई म्हणाल्या. नाही नग, मगाशीच पेलाय की, सारखं सारखं नग वाटतं चा. सुकांताला वायसा ठेव, आत्याबाई म्हणाल्या. आव घोटभर प्या म्हणसा, पाटलीनबाई म्हणाल्या. मला चहा नको, दूध असल तर बरं होईल. सुकांता चुलीवर ठेवलेल्या दुधाच्या भांड्याकडे बघत म्हणाली. सुके, अगं आता सासूरवाडीत हायस, बाच्या घरातलं सगळं लाड तिथंच सोडून यायचं असत्यात, आत्याबाई ठणकावून सांगत म्हणाल्या. असू द्या हो पाहुणीनबाई, एखाद्याला असते दुधाची आवड, पाटलीनबाई समजूत काढत म्हणाल्या. वाटी भरून चहा सगळीकडे फिरवण्यात आला. बाहेर रावसाहेब पाटलांच्या चहा पीत गप्पा सुरू होत्या. बघता बघता दिवस सरले आणि पूजेचा दिवस उघडला. सर्जेराव जेव्हा जेव्हा सुकांताकडे बघायचे तेव्हा तिचे डोळे लाल भडक असल्यासारखेच वाटायचे. सर्जेराव मिशा पिळत याबद्दल विचार करत दारात घुटमळत होते. त्यांना येरझारा घालताना बघून रावसाहेबांचा मेहुणा जवळ आला आणि म्हणाला. पोरा, आताच जमू न ग, रातभर कुस्ती बी खेळायची हाय. काय बी तू बी मामा, माझी मस्करी करतोस होय, सर्जेराव लाजत म्हणाले. जा आटप जा लवकर, पूजेला उशीर झाला ना की नाना आणि खवळतील. व्हय मामा, ते बी खरं हाय, लग्नाच्या वेळी मुंडावळ्या घालू पतूर दम नव्हता नानाला. सर्जेराव बोलून घाईत वाड्यात निघून गेले. पूजा पार पडली. भावकीला जेवण घातलं. सुकांताच्या माहेरून एक बैलगाडी भरून माणसं आली होती. संध्याकाळ व्हायच्या आत ते बी पाठराखीणला आलेल्या आत्याला सोबत घेऊन गेले. सर्जेराव भलतेच खुश दिसत होते. आज त्यांची रात्र होती. सुकांताला जवळून बघायला मिळणार होतं. सर्जेराव त्याच विचारात हरवून आणि हरखून गेले होते. 9च्या सुमारास सगळा गाव झोपला होता. वाड्यात पण झोपायची घाई गडबड सुरू झाली होती. सर्जेराव सुकांताला शोधत स्वयंपाक खोलीत चक्रा मारू लागले. मडग्यातलं घोडभर पाणी घेऊन पुन्हा बाहेर आले. त्यांच्या खोलीचा दरवाजा खाडकन वाजला. वाऱ्यामुळे दरवाजाची उघडझाक सुरू होती. दरवाजाजवळ जाताच सुकांता आत खाटेवर बसलेली दिसली. वाऱ्याने दरवाजा पुन्हा बंद झाला. सर्जेरावांनी अलगद दरवाजा उघडत आत पाऊल ठेवलं. दरवाजा बंद करून आतनं कडी लावली. सुकांता खिडकीकडं तोंड करून बसली होती. सर्जेराव आत आलेलं तिला कळलं सुद्धा नाही. तिने मागे वळून सुद्धा पाहिलं नाही. बाहेर झाडांच्या पानांची विचित्र सळसळ सुरू होती. लिंबाच्या झाडांच्या फांद्याची वेडी वाकडी सावली खिडकीतून आत पडत होती. खोलीतली लाईट एकदम झाकपूक करू लागली. 2-3दा लाईट चालू बंद होऊन शेवटी गेलीच. सर्जेरावांनी खटका दाबला. लाईट लागली नाही. सर्जेरावांनी 2-3 वेळा खटका चालू बंद केला. खोलीतून बाहेर जाऊन त्यांनी एक दिवा आत आणला. दिवा आत येईपर्यंत विझलाच. सर्जेराव काडीपेटीतून काडी वडून दिवा लावण्याचा प्रयत्न करू लागले. खिडकीतल्या वाऱ्याच्या झोतेमुळे दिव्याची ज्योत काही केल्यात जळत नव्हती. सर्जेराव आडोशाला उभे राहिले आणि 2-3 काड्या मात्रा केल्यावर शेवटी दिवा पेटला. ते थोडे पुढे गेले आणि दिवा भपकन विझला. ज्योतीतून बारीकसा जळका धूर येऊ लागला. समोरच्या खिडकीतनं गार वारा आत येत होता. सुकांताचे मोकळे केस हवेत उडत होते. सर्जेराव मागून हळूच जाऊन तिला बिलगले. तिचं अंग ऊन जाळ झालेलं.
तुझी तब्येत ठीक तर आहे ना? सर्जेराव मिठी सोडवत म्हणाले. म्या ठीक आहे. हळू बोला, नाहीतर बाळ उठल. आता कुठं शांत झोपलंय ते, सुकांता मागे वळून बोलली. सर्जेराव खाटावरून उतरून तिच्या समोर येऊन उभे राहिले. सुकांता मांडी घालून उजव्या गुडघ्याजवळ काहीतरी थापटत बसली होती. झोपी गेलं आमचं बाळ, शाण बाळ, असं बोबडं बोलत सुकांताचं थापटणं सुरूच होतं. ते सगळं बघून सर्जेरावांच्या पायाखालची तर जमीनच हादरून गेली. भीतीने ते एका कोपऱ्यात फेकले गेले. तिथंच थबकल्यासारखं सुकांताकडं एकटक बघू लागले. सुकांता उठून खोलीत येरझाऱ्या मारू लागली. बाळाला कडेवर घेतल्यासारखं हात करून काहीतरी गुणगुणत होती ती. सर्जेरावांच्या श्वासाची गती एकदम वाढली. ते जोरजोरात श्वास घेऊ आणि सोडू लागले होते. सुकांताला अचानक उचकी लागली. उचक्या देत ती तिथंच बसून होती. इतक्यात खिडकीतून आत एक काळा कुट्ट बोका आला. हे बघ, खिडकीतून माऊ आत आलंय, सुकांता बोक्याकडे बोट दाखवत म्हणाली. बोका तिथेच खिडकीत उभा होता. म्याव म्याव, मोठमोठ्याने आणि कर्कश आवाजात बोका ओरडत होता. हुश हुश करत सुकांता ओरडणाऱ्या मांजराला हाकलून लावू लागली. सर्जेराव उठून सुकांताला पाणी आणायला निघाले. सुकांता असं का वागतीये याचं त्यांना कोडं पडलं होतं. घरात एखादं मूल सारखं घेऊन सवय असल. आज लईच आठवण येत असल. पोरींना लहान पोरं आवडत असतात. बोक्याचं ओरडणं सुरूच होतं. रोज शांतपणे इकडे तिकडे फिरणारा बोका आज एवढं का ओरडत होता कुणास ठाऊक. विचार करत करत सर्जेराव स्वयंपाक खोलीत गेले. गप गुमान तिथं कोपऱ्यात बस, सुकांता रागाने म्हणाली. बोका अजून मोठमोठ्याने ओरडू लागला. सर्जेरावांनी गडबडीत रांजणाचं झाकण उघडून त्यात तांब्या बुडवून भरून घेतला. तोंडातून आवाज काढलास तर बघ, जीभ हाडसरीन तुझी अन फाडून टाकीन. सुकांता बहुतेक बोकायलाच धमकावत होती. सर्जेरावांना सगळं ऐकायला येत होतं. सुकांता अजून लहानाची मोठी झालेली नाही वाटतं. बोक्याला मारून टाकेल म्हणत्या. सर्जेरावांनी हसण्यावारी घेतलं आणि ते खोलीकडे सरसावले. बोका पण उलट बोलल्यासारखं अजून मोठमोठ्याने म्याव म्याव करत ओरडत होता. रात्रीच्या शांत वातावरणात तो आवाज घाबरवून टाकणार होता. थांब, तुला बघतेच आता, सुकांताचा आवाज आला. म्याव म्याव. बोका एकदमच जोरजोरात ओरडत होता आणि तो शांत झाला. तो आवाज ऐकून सर्जेराव पळत त्यांच्या खोलीत आले. समोर सुकांता दात खाऊन उभी होती. रागाने थरथरत होती. डोळ्यात एकटवलेला राग स्पष्ट जाणवत होता. घुर्र घुर्र असा बारीक आवाज तिच्या तोंडातून येत होता. खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यामुळे तिने मोकळे सोडलेले केस समोर चेहऱ्यावर येत होते. तिच्या डाव्या हातात बोका उलटा लटकत होता. जबडा फाडल्यासारखं त्याची जीभ खाली लोंबकळत होती. डोळे उघडेच होते. त्या मेलेल्या बोक्याच्या तोंडातून थांबून थांबून खाली जमिनीवर रक्त पडत होतं. समोरचं ते दृश्य पाहून सर्जेरावांचे हात पाय लटपटत होते. पाणी भरून आणलेल्या तांब्या त्यांच्या हातून सटकून खाली पडला होता. खण खण करत खाटेखाली कुठेतरी अडगळीत गेला होता. सर्जेराव भिवून मागे दरवाजाच्या दिशेने पळायला गेले आणि भिंतीला धडकून तिथेच खाली पडले. कपाळाला हात लावत इवळत उठायचा त्यांनी प्रयत्न केला होता. अंगातला त्राण कोणीतरी खेचून नेतंय असं वाटत होतं. भीतीमुळे त्यांच्या हृदयाचे ठोके पण थांबून थांबून पडू लागले. पुन्हा उठून दाराच्या दिशेने बाहेर पळायचा सुद्धा भास त्यासनी राहिला नाही. समोर काय होईल
हे ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्यासोबत ऐकत राहा सौरभ कुंभार लिखित आंगतूक.